अयोध्येच्या राम मंदिरातील दानपेटीवर दल्ला मारल्याचं समोर आलंय। दानपेटीतील 7 कोटी गायब केल्याचा आरोप करण्यात आलाय। दरम्यान यानंतर संजय राऊत यांनी सरकारवरच गंभीर आरोप केलाय। तर राऊतांच्या आरोपांना भाजपनं उत्तर दिलंय। नेमकं काय हे प्रकरण पाहूया। जगभरातील रामभक्तांचं श्रद्धास्थान असलेल्या अयोध्येच्या राम मंदिरातील दानपेटीवर डल्ला मारला गेल्याचा आरोप होऊ लागलाय। दानपेटीत भाविकांनी टाकलेल्या दानातील जवळपास 11 कोटींच्या रकमेत हेराफेरी केल्याचा आरोप होऊ लागलाय। सपा नेते अखिलेश यादव यांनी पहिल्यांदा याबाबत आवाज उठवला होता। त्यानंतर या प्रकरणाला वाचा फुटलीय। पीएमओ आणि योगी सरकारनंही दानपेटीच्या हेराफेरीची चौकशी सुरू केली आहे। या प्रकरणावरून आता राजकीय आरोप प्रत्यारोपही सुरू झालेत। भाजपचे नेते बृजभूषण सिंग यांनीही या हेराफेरीत दिग्गज असल्याचा आरोप करून या प्रकरणाचं गांभीर्य वाढवलंय। नेताजी, आपका अयोध्या से बहुत लगाव रहता है, अक्सर आप जाते हैं, तो यहाँ पे जब भगवान के दान पात्र चोरी हो जा रहा है, कितना गंभीर प्रकरण है? देखिए, अगर मैं सत्य बोल दूंगा तो बहुत परेशानी में आ जाऊंगा, क्योंकि वो बहुत बड़े लोग हैं। तो सत्य बोलने की हिम्मत अभी हमारी नहीं है, कभी समय आएगा तो बोलेंगे। राम मंदिरातील दानपेटीवर मारलेल्या डल्ल्यावर संजय राऊत बोलणार नाहीत असं होणार नाही। त्यांनी राम मंदिराच्या दानपेटीच्या मुद्द्यावरून थेट भाजपवर हल्लाबोल केलाय। अयोध्येतल्या राम मंदिरात श्रीरामाच्या दानपेटीतून आतापर्यंत 5 कोटी रुपयाचा अपहार झाल्याची बातमी धक्कादायक आहे। 5 कोटी रुपयाचा अपहार झाला, हे एक प्रकरण समोर आलं। प्रत्यक्ष अयोध्येच्या मंदिरामध्ये रामाच्या दानपेटीतून, त्याला चढावा म्हणतात, तिथे दान म्हणतात, त्या दानपेटीलाच हात घालण्याचं धाडस कोणता हिंदुत्ववादी करू शकेल? तुम्ही उठसूट अतिरेक्यांपासून धोका आहे राम मंदिराला, हे अतिरेकी घुसले, ते अतिरेकी घुसले, मग हे अतिरेकी कोण आहेत? राम मंदिराला विरोध करणाऱ्यांना राम मंदिराच्या मुद्द्यावर बोलण्याचा कोणताही अधिकार नसल्याचं प्रत्युत्तर भाजपनं दिलंय। ज्यांनी रामाचं अस्तित्व नाकारलं, ज्यांनी रामाच्या अस्तित्वाचे पुरावे मागितले, अशा काँग्रेसला पाठिंबा देण्याचं पाप हे उभाटा गटाने केलंय। त्यामुळं त्यांनी राम मंदिरावर अश्रू गाळण्याची काही गरज नाही। राम मंदिराची चर्चा करण्यासाठी, राम मंदिराबद्दल भूमिका घेण्यासाठी विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, राम मंदिर निर्माण ट्रस्ट आहे। राम मंदिर निर्माण ट्रस्टच्या माध्यमातून काही लोकांनी चुकीचं केलं असेल, त्यांच्यावर कारवाई केली जाईल। परंतु ज्यांनी प्रभू रामचंद्रांना विरोध केला, ज्यांनी राम मंदिराच्या आंदोलनाची खिल्ली उडवली, अशा उभाटा गटाला, संजय राऊतांना त्यावर बोलण्याचा अधिकार नाही। राम मंदिर हा कोट्यवधी लोकांच्या आस्थेचा विषय आहे। राम मंदिरात मर्यादा पुरुषोत्तमाच्या चरणी टाकलेल्या दानावर डल्ला मारणाऱ्यांवर कठोरात कठोर कारवाईची अपेक्षा व्यक्त केली जाते। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।